Hello everyone. Today we are going to discuss preparation of alkyl halide. Last method आपण अल्कोहोल पासून आणि हायड्रोकार्बन अल्किन पासून अल्किल हलाइड प्रिपेअर्ड केलं. आजच्या या मेथडमध्ये आज आपण सिमेट्रिकल अल्किन पासून आणि अनसिमेट्रिकल अल्किन पासून अल्किल हलाइड प्रिपेअर्ड करणार आहोत. तर सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल म्हणजे काय या ठिकाणी मी तुम्हाला या एक्झाम्पलने सांगतो. CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे डबल बॉन्डच्या आजूबाजूला दोन्ही साइडला हा सारखा अल्किल ग्रुप आहे CH2. देअरफॉर दिस इथिन इज ए एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अल्किन. याला सिमेट्रिकल अल्किन म्हणूया. आणि अनसिमेट्रिकल मध्ये जर आपण हे एक्झाम्पल बघितलं CH3 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे या डबल बॉन्डच्या एका साइडला हा अल्किल ग्रुप आहे आणि दुसऱ्या साइडला दुसरा अल्किल ग्रुप आहे. असे वेगवेगळे अल्किल ग्रुप असेल त्या दोन अल्किल ग्रुपमध्ये फरक आहे त्याला अनसिमेट्रिकल अल्किन म्हणूया. देअरफॉर देअर आर सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल अल्किन. सुरुवातीला आपल्याला या सिमेट्रिकल अल्किनचा उपयोग करून अल्किल हलाइड प्रिपेअर करायचा आहे आणि नंतर अनसिमेट्रिकल. तर सिमेट्रिकल म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 इज ए सिमेट्रिकल अल्किन. Number 1, in case of symmetrical alkene, when ethene is treated with HCl to give ethyl chloride. For example, CH2 double bond CH2 ethene plus HCl to give CH3 CH2 Cl ethyl chloride. Number 2, when ethene is treated with HBr to give ethyl bromide. Example, CH2 double bond CH2 plus H single bond Br to gives CH3 CH2 Br. Name of this compound is ethyl bromide. And third, when ethene is treated with hydroiodic acid, that is HI, to give ethyl iodide. For example, CH2 double bond CH2 plus HI CH3 CH2I. बघा सिंपल रिएक्शन आहे. काय केलं आपण या ठिकाणी इथिन या कंपाउंड मध्ये किंवा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी इथिन घेतलं तीन याच्यात. वी टेक इथिन, दिस इज ऑल्सो इथिन अँड वी नो दॅट दिस इथिन इज ए सिमेट्रिकल अल्किन. आणि या सिमेट्रिकल अल्किन इथिन मध्ये HCl HBr आणि HI ऍड केलं तर या HCl चं ऍडिशन झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल पहा H CH2 मध्ये ऍड झाला, CH3 मध्ये कन्वर्ट झाला आणि Cl या CH2 ला डबल बॉन्ड इथे ब्रेक झाला. म्हणजे HCl या डबल बॉन्डच्या अक्रॉस मध्ये डबल बॉन्ड ब्रेक होऊन HCl ऍड होत आहे. इथे HBr ऍड होत आहे आणि इथे HI ऍड होत आहे. आणि आपल्याला अल्किल हलाइड, याला अल्किल हलाइड म्हणणार आपण. इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड, इथिल आयोडाइड.
तिन्हीच्या तिन्ही काय अल्किल हॅलाइड आहे. म्हणजेच अल्किल हॅलाइड कशापासून प्रिपेअर करता येते? सिमेट्रिकल अल्किन पासून अल्किल हॅलाइड प्रिपेअर करता येते. कसं? हाऊ? व्हेन वी टेक इथिन and this ethene is treated by HCl, reaction takes place to give ethyl chlorides. In the second reaction, when we take ethene, symmetrical alkene ethene, it is treated or reacted with HBr to give ethyl bromide. In the third reaction, again we take ethene, that is symmetrical alkene, and we added HI. Reaction takes place, addition occur and to give ethyl iodide. म्हणजेच सिमेट्रिकल अल्किनवर जर आपण HCl, HBr, HI ची ॲडिशन केली तर काय मिळते? अल्किल हॅलाइड. इन दिस मेथड वी प्रिपेअर्ड अल्किल हॅलाइड बाय ॲडिशन ऑफ HCl, HBr, HI टू द सिमेट्रिकल अल्किन. आता या सिमेट्रिकल अल्किनच्या ऐवजी आपल्याला अनसिमेट्रिकल अल्किन सुद्धा घेऊन काय करता येईल? अल्किल हॅलाइड प्रिपेअर करता येईल. आणि मग ही जी मेथड आहे, जेव्हा आपण अनसिमेट्रिकल अल्किन घेणार तर या मेथडला या सायंटिस्टने काय केलेले आहे? सुरुवात केलेली आहे, याचा शोध लावलेला आहे. आणि म्हणून याला मार्कोनिक्स ॲडिशन म्हणतात किंवा मार्कोनिक्स रूल म्हणूया. मार्कोनिक्स रूल मध्ये कसं? सिमेट्रिकलच्या ऐवजी अनसिमेट्रिकल अल्किनची रिॲक्शन HBr सोबत केल्यानंतर, HBr सोबत रिॲक्शन केल्यानंतर जे काही स्टेटमेंट किंवा जे आपल्याला लिहायचं आहे तर त्याला मार्कोनिक्स रूल म्हणूया. म्हणजेच काय? सिमेट्रिकलचा रिॲक्शन आहे आणि अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल पासूनही अल्किल हॅलाइड मिळणार आहे, अनसिमेट्रिकल पासून सुद्धा अल्किल हॅलाइड मिळणार आहे. आधी आपण पाहिलं अल्किल हॅलाइड सिमेट्रिकल पासून, आणि आता आपण अनसिमेट्रिकल पासून काय करणार? अल्किल हॅलाइड प्रिपेअर करणार. आणि अनसिमेट्रिकल अल्किन पासून अल्किल हॅलाइड प्रिपेअर करण्यासाठी या रूलचा यूज करणार. कारण या सायंटिस्टने काय केलेले आहे? सुरुवातीला ही रिॲक्शन दिलेली आहे आणि म्हणून त्याच्या नावाने त्याला रूल किंवा स्टेटमेंट म्हणता येईल. देअरफॉर स्टेटमेंट ऑफ मार्कोनिक्स रूल. When an unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, then addition takes place in such way that negative part of the reagent goes to that carbon-carbon double bond which carries less number of hydrogen atom. स्टेटमेंट आता सुरुवातीला सपोज करूया का आपल्याला समजलेलं नाही, पण या रिॲक्शन वरून एकदम ताबडतोब लक्षात तुमच्या येऊ शकते. तर मी एक्झाम्पल घेतो आणि नंतर मग हे एक्सप्लेन करूया. या एक्झाम्पल साठी CH3CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे अनसिमेट्रिकल अल्किन घेतला. नाव राहिल्याचं प्रोपीन, आणि या प्रोपीनवर काय करायचं आहे? HBr ची रिॲक्शन करायची आहे. प्रोपीन इज ट्रीटेड बाय
HBr, दोन प्रॉडक्ट मिळतील. पहिला आहे CH3 Br इथे ऍड होते, त्यामुळे डबल बॉन्ड ब्रेक झाला आणि H काय केला आपण या ठिकाणी ऍड केला. म्हणजे निगेटिव्ह पार्ट आहे हा आणि हा पॉझिटिव्ह पार्ट आहे, डेल निगेटिव्ह आणि डेल पॉझिटिव्ह. तर असे यामधला निगेटिव्ह पार्ट ज्या ठिकाणी कार्बनची संख्या कमी आहे तिथे जर अटॅच होत असेल तर या ॲडिशनला काय म्हणतात मॉर्कॉनिक्स ॲडिशन. मॉर्कॉनिक्स ॲडिशन. आणि दुसरा प्रॉडक्ट अँटी मॉर्कॉनिक्स ॲडिशन किंवा या पद्धतीने प्रॉडक्ट मिळणार CH3 CH2 Br. याला आयसोप्रोपिल ब्रोमाइड म्हणूया आणि हा आहे N प्रोपिल ब्रोमाइड. हा मेजर असणार आणि हा मायनर असणार. तर आता या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, काय म्हणतात इथे पहा, व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट. तर हे HBr जो आहे तर तो आहे अनसिमेट्रिकल रिएजंट. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट दॅट इज HBr, कारण याच्यावर निगेटिव्ह पार्ट चार्ज राहतो आणि हा पॉझिटिव्ह पार्ट असतो. निगेटिव्ह पार्ट Br आहे कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, म्हणून या HBr मधला हा निगेटिव्ह पार्ट आणि हा पॉझिटिव्ह पार्ट. When an unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, हा सिमेट्रिकल नाही, हा सुद्धा अनसिमेट्रिकल. याला अनसिमेट्रिकल म्हणणार, याला अनसिमेट्रिकल. हे अनसिमेट्रिकल काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आणि जास्त आहे. इथे जास्त असलं त्याला निगेटिव्ह पार्ट, ज्याची कमी आहे त्याला पॉझिटिव्ह पार्ट. आणि हा डबल बॉन्डच्या एका साईडला वेगळा ग्रुप, दुसऱ्या साईडला वेगळा ग्रुप. म्हणजेच काय करू राहिलो आपण, या अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये HBr ऍड करू राहिलो. स्टेटमेंट यावरून आता पाठ होऊ शकते. When an unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, unsymmetrical reagent unsymmetrical alkene मध्ये ऍड केला आणि ऍडिशन कशी होणार, ऍडिशन टेक्स प्लेस इन सच वे दॅट निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट, हा पार्ट जो दिसून आला Br, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे इथे कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे. निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन कार्बन डबल बॉन्ड which carries less number of hydrogen. म्हणजेच काय, इथे हायड्रोजन संख्या 2 आहे, हायड्रोजन संख्या 3 आहे, कार्बनला एकच हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजेच निगेटिव्ह पार्ट कुठे जाईल, या ज्या ठिकाणी हायड्रोजन संख्या कमी आहे तिथे जर अटॅच झाला, हा प्रॉडक्ट मिळाला, तो मेजर प्रॉडक्ट आहे. आणि या ॲडिशनलाच काय म्हणतात मार्कॉनिक्स ॲडिशन म्हणतात. निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट unsymmetrical alkene of the carbon carbon double bond which carries less number of hydrogen atom. Then this statement is called as the Marconi's rule. त्यालाच Marconi's rule चं स्टेटमेंट म्हणतात. This is the statement in case of Marconi's rule. या रिॲक्शन वरून आपल्याला समजतात. आणि दुसरा जो प्रॉडक्ट आहे, समजा हे 99% असेल, हा 1%, त्यामुळे त्याला नंतर निग्लेक्ट करूया, हा महत्त्वाचा आपल्यासाठी. आणि अशा प्रकारची जर ॲडिशन होत असेल तर त्या ॲडिशनला मार्कॉनिक ॲडिशन म्हणूया. मग जर दुसरा कोणता आहे, इथे ऑप्शन कोणता आहे, जसं निगेटिव्ह पार्ट अटॅच झाला ज्या ठिकाणी कार्बनला कमीत कमी हायड्रोजन, तसाच पॉझिटिव्ह पार्ट अटॅच जर होत असेल तर इथे पहा Br जो आहे तर कुठे, जिथे इथे अटॅच झाला आणि हायड्रोजन इथे अटॅच झाला, हा प्रॉडक्ट आपल्यासाठी महत्त्वाचा नाही, तो मायनर प्रॉडक्ट आहे, 1% राहील, हे 99% राहील. आणि जर अशा प्रकारची ॲडिशन होत असेल तर त्यालाच मार्कॉनिक्स ॲडिशन म्हणूया. देअरफॉर व्हॉट डू यू मीन माय मार्कॉनिक्स ॲडिशन. कशाला मार्कॉनिक ॲडिशन म्हणणार, जर अनसिमेट्रिकल रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट ज्या ठिकाणी कार्बनची संख्या, कार्बनला कमीत कमी हायड्रोजन अटॅच आहे, इथे जर निगेटिव्ह पार्ट जात असेल आणि अशा प्रकारचा प्रॉडक्ट मिळत असेल तर त्याला मार्कॉनिक ॲडिशन म्हणतात. देअरफॉर अकॉर्डिंग टू दिस rule, addition takes place in such a way that negative part of the reagent is goes to that carbon which carries less number of hydrogen atom. This is the statement. And for example, we take propene and HBr is added to the propene to gives isopropyl bromide.
that is major product, and second product is minor. This is the important product and it is called as the addition according to Marconi's rule. Marconi's रूलच्या प्रमाणे अशा प्रकारचे ॲडिशन होऊन हा प्रॉडक्ट मिळणार. I hope you have to understood this Marconi's rules. Now when we move on next, आता हा जो आपल्याला प्रॉडक्ट मिळाला तर तो अकॉर्डिंग टू Marconi's रूल मिळाला. आता हा जो दुसरा मिळाला तर त्याच्याबद्दल बघूया, ज्याला अँटी मॉर्कॉनिक रूल म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल त्याला, अँटी मॉर्कॉनिक रूल किंवा क्रॅश मायोज इफेक्ट. अँटी मॉर्कॉनिक रूल, अँटी मॉर्कॉनिक रूल त्याचं स्टेटमेंट थोडंसं याच्यापेक्षा काय राहणार, थोडं वेगळं राहणार आणि अपोजिट राहणार. थोडं म्हणजेच एकदमच जो आपल्याला कमी पर्सेंटवाला मिळाला तो आता या ठिकाणी मिळेल आपल्याला. बघा या प्रोटीनमध्ये HBr ॲड करूया आणि HBr ॲड केल्यानंतर इन द प्रेझेन्स ऑफ बेन्झील परऑक्साईड किंवा परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होईल. परऑक्साईड और मध्ये बेन्झील परऑक्साईड, आणि मग हा प्रॉडक्ट मिळणार CH3 CH2 CH2Br, N प्रोपिल ब्रोमाइड. जो पहिले मिळाला होता त्याला मार्कॉनिक रूल आणि आता त्याच्या उलट अँटी मार्कॉनिक रूल. पण याच्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला थोडा बदल करावा लागणार. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, देन ॲडिशन टेक्स प्लेस इन सच वे दॅट निगेटिव्ह पार्ट, त्याऐवजी काय म्हणायचं आहे, पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन डबल बॉन्ड which carries less number of hydrogen atom. याचा अर्थ असा, Br आधी काय होत होता, कमीत कमी हायड्रोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला अटॅच होत होता. आता निगेटिव्ह पार्टच्या ऐवजी काय होईल, हा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो इथे अटॅच झाला आणि हा इथे अटॅच झाल्यानंतर काय होत आहे, CH3 CH2 CH2Br हा प्रॉडक्ट मिळत आहे. म्हणजे एकदम दोघांमध्ये काय अपोजिट पण आहे. आणि तो कशामुळे आला, तर तो आला इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड आणि म्हणून त्याला परऑक्साईड इफेक्ट म्हणा, त्याला अँटी मॉर्कॉनिक रूल म्हणा किंवा क्रॅश मायोज इफेक्ट अशा प्रकारे सुद्धा त्याला म्हणतात. क्रॅश मायोज इफेक्ट म्हणजेच अँटी मॉर्कॉनिक रूल म्हणजेच परऑक्साईड इफेक्ट. तर परऑक्साईडच्या इफेक्टमध्ये किंवा या स्टेटमेंटमध्ये काय बदल केला ते लक्षात येते का पहा. व्हेन अन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन इन सच वे दॅट्स in the presence of पाहिजे एक word reagent added to unsymmetrical alkene in the presence of peroxide addition takes place in such a way that, म्हणजे आता हे कम्प्लीट स्टेटमेंट झालं आणि स्टेटमेंट पाठ करायची आवश्यकता नाही, ते समजलं तर आपल्याला सहजच लिहिता येईल. कसं काय करून आलो, आधी सुद्धा ॲडिशन होती, इथे सुद्धा ॲडिशन आहे, पण अपोजिट. पहिले निगेटिव्ह पार्ट इथे कमी हायड्रोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे अटॅच होत होता. आता निगेटिव्ह पार्ट नाही तर पॉझिटिव्ह पार्ट, हा पॉझिटिव्ह पार्ट आहे. हा पॉझिटिव्ह पार्ट ज्या ठिकाणी हायड्रोजन संख्या कमी आहे तिथे अटॅच होत आहे. हे इथे आला आहे CH2, आधी CH होता आता CH2 झाला, म्हणजे पॉझिटिव्ह पार्ट इथे अटॅच होत आहे, त्याला अँटी मॉर्कॉनिक रूल म्हणतात. देअरफॉर स्टेटमेंट इज व्हेरी इझी. काय म्हणता येईल, व्हेन अन unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene in the presence of peroxide, positive part of the reagent is goes to that carbon double bond which carries less number of hydrogen atom. This is the statement in case of anti-Marconic rule. This anti-Marconic rule is also called as crash Mayo's effect. It is also called as peroxide. म्हणजे परऑक्साईडच्या प्रेझेन्समध्ये हे असं होतं. जर समजा इथे परऑक्साईड जर नसेल तर आपल्याला काय मिळणार नाही, हा N प्रोपिल ब्रोमाइड मिळणार नाही. तर कोणता कंपाऊंड मिळेल, याच्या आधी आपण जो मॉर्कॉनिक रूल मध्ये पाहिला आयसोप्रोपिल ब्रोमाइड, तर तो स्टेटमेंट तो प्रॉडक्ट मिळणार. आणि जर इथे परऑक्साईड असेल इन द प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड वी गिव्स N प्रोपिल ब्रोमाइड, बेन्झॉइल परऑक्साईड. तर असे हे दोन
स्टेटमेंट आणि दोन्ही स्टेटमेंटमध्ये अनसिमेट्रिकल अल्किन पासून अल्किल हलाइड प्रिपेअर्ड केलेला आहे. म्हणजे ही झाली थर्ड मेथड. इन दिस थर्ड मेथड सुरुवातीला आपण सिमेट्रिकल अल्किनचे काही एक्झाम्पल घेतले, त्यानंतर मार्कॉनी रूल बघितला आणि आता हा अँटी मार्कॉनिस रूल. यानंतर नेक्स्ट चौथी मेथड आहे. म्हणजे आधीच्या पिरियडमध्ये आपल्या 2 मेथड झाल्या, ही तिसरी मेथड कंप्लीट झाली आणि आता चौथ्या मेथडकडे जाऊया. त्या सुद्धा मेथड महत्त्वाच्या आहे. 2 अजून मेथड आहे आणि 2 मेथडने प्रिपेअर केलं, प्रिपरेशनचा पार्ट कंप्लीट होईल. और नेक्स्ट मेथड इज हॅलोजन एक्सचेंज मेथड. Preparation of alkyl halide by halogen exchange method. Method number 4. Halogen exchange. Halogen exchange method. Exchange जर समजा Cl असेल तर Cl काढून टाकणे, Br काढून टाकणे, I म्हणजेच हॅलोजन ॲटमची काय करून आलो आपण या ठिकाणी अदलाबदल करून आलो, म्हणजेच एक्सचेंज होणार. देअरफॉर दिस मेथड इज कॉल्ड ॲज द हॅलोजन एक्सचेंज मेथड. या हॅलोजन एक्सचेंज मेथडने सुद्धा अल्किल हलाइड प्रिपेअर्ड करता येईल. अल्किल हलाइड प्रिपेअर्ड करण्याची हॅलोजन एक्सचेंज मेथड ही सुद्धा महत्त्वाची आहे. आणि या मेथडमध्ये जनरली काय करतो आपण, अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइडने सुरुवात करतो. अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड. आणि अल्किल क्लोराईड आणि अल्किल ब्रोमाइड ज्यावेळी आपल्याला सोडियम आयोडाईड सोबत रिॲक्ट करायचं आहे इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, देन रिॲक्शन टेक्स प्लेस अँड 2 गिव्स, आय राईट हियर, व्हेन अल्किल क्लोराईड or alkyl bromide is treated with sodium iodide, in the presence of dry ether, reaction takes place to form alkyl iodide. This reaction is also called as Finkelstein reaction. This reaction is also called as Finkelstein reaction. In this Finkelstein reaction, we take example. दूध आलं का? In this Finkelstein reaction, we take example like, काय करूया, सुरुवातीला काय घ्यायचं आपल्याला, कोणतं इथिल क्लोराईड CH3Cl किंवा इथिल ब्रोमाइड, इथिल क्लोराईड किंवा इथिल ब्रोमाइड CH3CH2Cl, इथिल क्लोराईड. आणि इथिल क्लोराईडची रिएक्शन sodium iodide NaI, then reaction takes place to give CH3CH2I by NaCl. सपोज याच्याऐवजी आपण इथिल ब्रोमाइड सुद्धा घेऊ शकतो, CH3CH2Br in the presence of sodium iodide. Reaction takes place to give CH3CH2
I by liberation of NaBr in the presence of dry ether. Name of this compound is ethyl bromide, and this is ethyl iodide. Ethyl iodide. याला परीक्षेमध्ये राईट ए शॉर्ट नोट्स ऑन फिंकेल्स्टीन रिॲक्शन असं सुद्धा विचारू शकतात, किंवा हाऊ विल यू प्रिपेअर अल्किल आयोडाइड, हाऊ विल यू प्रिपेअर अल्किल आयोडाइड फ्रॉम अल्किल ब्रोमाइड और क्लोराइड अशाही पद्धतीने विचारू शकतात, किंवा हाऊ विल यू कन्वर्ट इथिल क्लोराइड इनटू इथिल आयोडाइड असाही प्रश्न राहू शकते. तर सर्व प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी दिसते आपल्याला. काय घेतलं आपण, काय घेतलं, या हॅलोजन एक्सचेंज मेथडमध्ये Cl किंवा Br रिप्लेस करून आलो आपण आयोडीन, आणि म्हणून त्याला मेथडचं नाव आहे हॅलोजन एक्सचेंज मेथड. इन दिस हॅलोजन एक्सचेंज मेथड अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड व्हेन ट्रीटेड बाय NaI sodium iodide in the presence of dry ether, then reaction occur and 2 gives अल्किल आयोडाइड्स. बघा इथे इथिल आयोडाइड आहे, इथिल आयोडाइड आहे. इथिल आयोडाइड प्रिपेअर्ड करून आलो आपण कोणापासून, इथिल क्लोराइड पासून किंवा इथिल ब्रोमाइड पासून. जर अल्किल आयोडाइड म्हणजे इथिल आयोडाइड किंवा इथिल आयोडाइड इथिल क्लोराइड किंवा इथिल ब्रोमाइड पासून प्रिपेअर केला तर त्या रिॲक्शनला फिंकेल्स्टीन रिॲक्शन म्हणतात. इन दिस फिंकेल्स्टीन रिॲक्शन वी टेक अल्किल क्लोराइड or we take alkyl bromide. This alkyl chloride or alkyl bromide when treated by sodium iodide in the presence of dry ether, then reaction occur and 2 gives alkyl iodide. This reaction is known as Finkelstein reaction. Dry ether पाहिजे ना इथे, तर इथे काय पाहिजे आपल्याला, ड्राय ॲसिटोन. ड्राय इथरची ऐवजी ड्राय ॲसिटोन पाहिजे, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला ड्राय ॲसिटोन. तर ड्राय ॲसिटोनच्या प्रेझेन्समध्ये अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइडचं कन्व्हर्शन अल्किल आयोडाइडमध्ये होते. त्या रिॲक्शनला फिंकेल्स्टीन रिॲक्शन किंवा हॅलोजन एक्सचेंज मेथड. इन दिस हॅलोजन एक्सचेंज मेथड वी टेक अल्किल क्लोराइड अँड दिस अल्किल क्लोराइड इज ट्रीटेड बाय सोडियम आयोडाइड in the presence of dry acetone, then reaction takes place and 2 gives alkyl iodide. तर अशी ही फिंकेल्स्टीन रिॲक्शन इम्पॉर्टंट महत्त्वाची. आणि मग आता या अल्किल आयोडाइडच्या ऐवजी याच्यामध्ये आपल्याला अल्किल फ्लोराइड पाहिजे असेल तर त्या फ्लोराइडची प्रिपरेशन या पद्धतीने करायची आहे. चौथ्या मेथडमध्येच हॅलोजन एक्सचेंज मेथडमध्येच काय करूया आपण, प्रिपरेशन ऑफ जसं आता इथे अल्किल फ्लोराइड आयोडाइड प्रिपेअर केला होता. प्रिपरेशन ऑफ अल्किल फ्लोराइड, अल्किल फ्लोराइड्स. अल्किल आयोडाइडला फिंकेल्स्टीन रिॲक्शन आणि अल्किल आयोडाइडला याला स्वार्ट रिॲक्शन म्हणतात. In this Schwarz reaction or for the preparation of alkyl fluorides, we take alkyl chlorides, and this alkyl chloride is treated by AgF, and on heating to gives methyl chlorides or alkyl chlorides. When alkyl chloride is treated with this alkyl chloride is treated with silver fluorides. Reaction takes place to form alkyl
fluoride reaction is called Schwarz reaction. For example, CH3Cl मिथिल क्लोराइड कंपाऊंड घेऊया आणि या मिथिल क्लोराइडला काय करायचं आहे, ट्रीट करायचं आहे सिल्वर फ्लोराइड सोबत आणि नंतर यापासून आपल्याला CH3F प्लस AgCl म्हणजे इथे सुद्धा रिप्लेसमेंट करून आलो आपण, क्लोरीनच्या ऐवजी क्लोरीन येऊन राहिलं, त्यामुळे एक्सचेंज मेथड म्हणता येईल. आणि या एक्सचेंज मेथडमध्ये अल्किल फ्लोराइड्स म्हणजे मिथिल क्लोराइड पासून मिथिल फ्लोराइड प्रिपेअर केला. Therefore, in case of Schwarz reaction, we take alkyl chloride and this alkyl chloride is treated by AgF. म्हणजे कोणतेही मेटॅलिक क्लोराइड घेतात. रिएक्शन टेक्स प्लेस विच ऑन स्मॉल हिटिंग अँड टू गिव्स अल्किल क्लोराइड्स. जर आपण मिथिल क्लोराइड घेतला मिथिल फ्लोराइड मिळणार, इथिल क्लोराइड घेतला तर इथिल क्लोराइड मिळणार, एन-प्रोपी घेतलं तर असं वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड मिळतात. म्हणजेच अल्किल क्लोराइड पासून अल्किल फ्लोराइड प्रिपेअर्ड करता येते आणि या प्रिपरेशनला स्वार्ट्स रिएक्शन म्हणतात. In this Schwarz reaction, we take alkyl chloride. This alkyl chloride is treated by silver fluorides or metallic fluorides. Reaction occur and two gives alkyl chlorides. Reaction is called as Schwarz reaction. In both Schwarz and Finkel steel, we exchange halogen atom. Therefore, this method is called as the halogen exchange methods. Now, we will move on. नेक्स्ट अँड लास्ट मेथड. ही चौथी मेथड होती. आता एक पाचवी मेथड आहे, सहावी मेथड सुद्धा आहे, पण आपला पोर्शन कमी झाल्यामुळे सहाव्या सॅन्डमायर रिॲक्शनला आपल्याला पाहायची आवश्यकता नाही. तर आता यातली ही शेवटची मेथड ज्याला म्हणता येईल इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मेथड नंबर 5 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक substitution. In this electrophilic substitution reaction, we take toluene CH3 बेंझिन रिंग अटॅच आहे आणि बेंझिन रिंगला जर CH3 अटॅच असेल तर त्याला म्हणतात टोलुईन. आणि या टोलुईनला ब्रोमीन सोबत ट्रीट करूया. when bromine is treated with toluene in the presence of dark and metal like iron, reaction takes place and two gives ortho bromo and para bromo Br. हायड्रोजन HBr सोबत चालला जाणार, दुसरा Br CH3 Br प्लस. तर दोन Br रिप्लेस केले, पण मग हायड्रोजन इथले जे आहे ते सुद्धा जाणार, त्यामुळे इथे टॉईसची आवश्यकता बॅलन्सिंगसाठी प्लस टॉईस HBr. मग आता रिॲक्शन जे आहे त्या रिॲक्शनला टोलुईन आणि टोलुईन पासून काय मिळाला, O फॉर अर्थो ब्रोमो टोलुईन आणि याला पॅरा, कारण ही पॅरा पोझिशन आहे आणि ही अर्थो पोझिशन आहे, याला अर्थो पोझिशन म्हणतात. आणि ही जर असेल त्याला पॅरा म्हणतात. पॅरा ब्रोमो टोलुईन.
दोघांचाही बॉइलिंग पॉईंट मध्ये बराच डिफरन्स आहे, त्यामुळे सेपरेट करणं सहज सोपं होते. म्हणजेच आपण प्रिपेअर्ड काय केलं, अरिल, जसं आधीच्या याच्यामध्ये अल्किल हलाइड प्रिपेअर्ड करत होतो, तर अल्किल हलाइडच्या ऐवजी अरिल हलाइड म्हणजे प्रिपरेशन ऑफ, त्याला काय म्हणता येईल, मेथड 5 अरिल हलाइडची प्रिपरेशन. इन दिस अरिल हलाइड्स it is called as substitution. Substitution means one atom is replaced by another atom or groups of atom, then it is called as the substitution reaction. Here when we take toluene and toluene is treated by bromine in dark in the presence of metal like iron, then reaction takes place and to gives mixture of orthobromotoluene and parabromotoluene. That mixture we easily separate out because boiling point of orthobromotoluene and parabromotoluene is different. That's why we separate mixture very easily and to prepare aryl halides. कशा प्रकारे अरिल हलाइड प्रिपेअर करता येईल, अल्किल हलाइड जसं प्रिपेअर केलं त्याचप्रमाणे अरिल हलाइडला आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आणि हे प्रिपेअर करण्यासाठी टोलुईन घेऊया. टोलुईन म्हणजे बेंझिन रिंगला CH3 अटॅच असेल तर त्याला टोलुईन म्हणतात. या टोलुईन सोबत ट्रीट करूया ब्रोमीन. ब्रोमीन गॅस काय करायचा, वेन ब्रोमीन गॅस इज पासेस ओव्हर टोलुईन और ब्रोमीन इज ट्रीटेड विथ टोलुईन. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, आयर्न मेटलच्या प्रेझेन्स मध्ये. आणि डार्क म्हणजे कुठल्याही प्रकारे सनलाइट तिथे नसतो, त्यामुळे तिथे डार्क रिएक्शन टेक्स प्लेस इन डार्क. देन रिएक्शन ऑकर अँड टू गिव्स मिक्सचर ऑफ aryl halide, that is orthobromotoluene and parabromotoluene. Mixture is orthobromotoluene and parabromotoluene, but these two component contain a different boiling point, therefore it is separate easily and we prepare aryl halides. In this way aryl halide is prepared from toluene. Toluene is treated with bromine water. Bromine in dark in the presence of iron, reaction occur to gives mixture of orthobromotoluene and parabromotoluene. Both components have different boiling point, therefore they get separate easily. Therefore with the help of this nucleophilic substitution reaction we can prepare aryl halides. म्हणजेच आपण अल्किल हलाइडच्या 4 मेथड पाहिल्यात आणि ही अरिल हलाइडची 5वी. With this we have finished the preparation part in case of alkyl halide and aryl halides. ओके, राहिलेला जो नेक्स्ट पार्ट आहे नंतरच्या पिरियडला बघूया. आता आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहे आणि फिजिकल प्रॉपर्टीच्या नंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे केमिकल रिॲक्शन, तर त्या बघूया.